कुत्र्यापासून शिका. कुत्र्यापासून शिका माणसांनी. एक कुत्रा होता, आजारी होता. एवढा आजारी होता की तो उठू शकत नव्हता. बाकीचे कुत्रे भुकायला लागले, एवढे भुकायला लागले की विचारू नका. तो आजारी कुत्रा उठला. मला वाटतं त्याची उठण्याची शक्ती नव्हती, पण उठून भुकत होता जोरात. कारण त्याच्यामध्ये शक्ती नुसतं भुकत होता. कारण त्याचा जो समाज होता ना, तो भुकत होता म्हणून त्याला साथ देत होता. असाच माणसाचा समाज होता. आपसात लफडे असेल ना, तो कोणी कोणाला सोडवायला जात नाही. कोणाला समजायचं? अगर मी त्याला समजवणार तर त्याला राग येणार, आणि त्याला समजायला गेला तर त्याला राग येणार. आणि या दोघांच्या समजवण्यामध्ये माणूस कधी बी त्यांच्या लफड्यामध्ये बिलकुल जात नाही. असाच मोठा देशाचा लफडा चालू आहे. तुम्ही बघतात मोठं युद्ध चालू आहे. आपला बी एवढे मोठा जग आहे, पण कोणी कोणाला समजवायला जात नाही. का नाही जातो? त्याला समजवायला गेलं तर आपल्याला त्याला वाईट वाटेल, आणि त्याला समजवायला गेलं तर याला वाईट वाटेल. तर असं समजवण्याचा काळ आज राहिला नाही. माणूस एवढा मोठा स्वार्थी झालाय की कोणी कोणाला वाचवायला तयार नाही. माणूस आपल्या जीवनात स्वतःला वाचवतो, तो दुसऱ्याला कधी वाचू शकत नाही. तर माणूस एक नंबरचा स्वार्थी प्राणी आहे, हे लक्षात घ्या. 100% तो दुसऱ्याला सोडा गेला तर स्वतः फसणार त्याच्यासाठी. त्याला स्वतःला फसायचं नाही आणि दुसऱ्याला वाचवायचं बी नाही. असं जग आहे. काय करावं? कोणाला समजवायचं? त्याच्यापासून कोणाला नुकसान होतं आणि कोणाला फायदा होतो? कुणी बी आपापल्यासाठी लढतं. मोठा असो की छोटा असो, सगळे स्वार्थी आहे. काय करावं? काय सॉरी, बाय बाय. गोष्टी खरी आहे, पण बोलायचं कोणाला? छोटा मुंह बडी बात. समजवण्याचा आपण प्रयत्न केला हो, पण नाही समजणार. कारण आपली व्हॅल्यू कशी आहे आपल्याला माहिती. तो म्हणतो तो मोठा माणूस आहे, तुम्ही छोटा माणूस आहे, कशाला समजवायचं? मोठा छोटा नसतो. माणसाचं मन आहे, हे लक्षात घ्या. छोटा असो की मोठा असो, समजदार माणूस पाहिजे. वादग्रस्त माणूस नको. जीवनात काही गोष्टी असतात ना, स्वतःच्या भरोश्यावर राहा, आणि स्वतःची ताकद इस्तेमाल करा, आणि स्वतःच्या भरोश्यावर जग जिंका. आपल्या लढाईमध्ये कोणी बी सामील होणार नाही. आपली स्वतःची लढाई स्वतःच लढा आणि स्वतः